हरिओम. 9:30 वाजताच्या ध्यान प्रक्रिया सेशनमध्ये मी आशुतोष स्वागत करतो सगळ्यांचं. नेहमीच्या प्रार्थनेने आपण सेशनची सुरुवात करूया. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्सङ्गं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाङ्मिनं शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्. ॐ हरि ओम. योगी युञ्जित सततम् आत्मानं रहसि स्थितः. योग्याने एकट्याने एकांतात बसून साधना करावी आणि आत्मस्वरूपावरती अवधान केंद्रित करावं. ध्यानयोगाच्या प्रक्रियेबद्दल, कोअर ध्यान प्रक्रियेबद्दल 6व्या अध्यायामध्ये जिथून सुरुवात होते, ज्या श्लोकापासून 10व्या, त्यातला हा 10वा श्लोक आहे पहिला. त्या प्रक्रियेची सुरुवात की ज्या ठिकाणापासून भगवान अतिशय प्रेमाने अर्जुनाला ही गोष्ट सांगतायत की काही झालं तरी देखील तू योगी हो. हे जे त्यांनी अतिशय प्रेमानं एखादे वडील जसे आपल्या मुलाला त्याच्या हिताची गोष्ट सांगतील, त्याप्रमाणे त्यांनी पुढच्या अध्यायांमध्ये काहीच ठिकाणी भगवंतांनी असं अर्जुनाला प्रेमाने सांगितलेलं आहे की ही गोष्ट तू स्पेसिफिकली कर असं, किंवा असा तू हो असं. फक्त 7 ठिकाणी संपूर्ण भगवद्गीतेत भव असं क्रियापद वापरून अर्जुनाला उपदेश केलाय की जो स्पेसिफिक आहे त्याच्यासाठी की तू असा हो. त्यामधला हा एक श्लोक आहे की तपस्वीभ्यो धिको योगी, तपस्वींपेक्षा देखील योगी श्रेष्ठ आहे. ज्ञानीभ्योपि मतोधिका, ज्ञानी लोकांपेक्षा सुद्धा योगी श्रेष्ठ आहे. कर्मीभ्यश्च अधिको योगी, कर्मयोगी जे असतात त्यांच्यापेक्षा देखील योगी पुरुष श्रेष्ठ आहे. तस्मात योगी भव अर्जुन, म्हणून तू योगी हो असं भगवंतांनी उपदेश केलाय. पण आता हे योगी व्हायचं कसं? कारण ज्ञानी होता येत नाही. ज्ञान हा परिणाम आहे. योगी होता येतं याचं कारण योग हा प्रयत्नांचा भाग आहे, स्वतःवरच्या नियंत्रणाचा भाग आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी हे योग साधणारा जो साधक असतो किंवा त्यासाठी प्रयत्न करणारा जो साधक असतो, तो ज्यावेळेला स्वतःच्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करू पाहत असतो त्यालाच तप असं म्हणलेलं. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी खूप सुंदर दृष्टांत दिलाय की ज्याप्रमाणे दूध ज्याप्रमाणे आटवतात त्याप्रमाणे शरीर, मन आणि वाचा म्हणजे बोलणं यांची आटणी ज्यानं केली आहे ती आटणी करणं म्हणजे तप असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलंय. योग साधनेसाठी जो या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये आणतो. स्वरूपाची या प्रसारा प्राणेंद्रिय शरीरा, स्वरूपाच्या म्हणजे स्वरूप स्थिती, स्व
च्या अनुभवाची स्थिती अधिकाधिक स्पष्ट होत जावी ध्यान काळामध्ये, यासाठी व्यवहार काळामध्ये जो प्राण, इंद्रिय आणि शरीर यांची आटणी करतो, स्वरूपाची या प्रसारा प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे वीरा या नाव तप, असं ज्ञानेश्वर महाराजांनी तपाची व्याख्या केली. त्याचप्रमाणे या पहिल्या श्लोकामध्ये दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक पहिली गोष्ट म्हणजे निराशी आणि दुसरी गोष्ट म्हणजे अपरिग्रह. निराशी याचा अर्थ कुठलीही आशा म्हणजे आकांक्षा, इच्छा, उपभोग वासना, या अर्थाने तो निराशी हा शब्द आलेला आहे. काहीच आशा नाही, निराश होऊन बसलाय, असं याचा अर्थ निराशी असा त्याचा अर्थ नाहीये. निराशी याचा अर्थ आशा मनामध्ये न धरलेला, म्हणजे कुठल्याही बाह्य गोष्टींच्या कडनं मला सुख मिळेल अशी, ज्ञानेश्वर महाराजांच्याच भाषेत सांगायचं झालं तर इंद्रियांच्या द्वारात सुखाची भीक मागत नसलेला म्हणजे तो निराशी. इंद्रियांच्या दारात विषयांपासून मिळणाऱ्या सुखाची भीक न मागणारा असा तो निराशी. म्हणून योगी युंजित सततम आत्मानम रहस्य स्थिता, हा आत्मस्वरूपावरती सातत्याने अवधान केंद्रित करून राहणारा एकाकी यतचित्तात्मा, एकट्याने एकांतात राहून प्रयत्न करणारा निराशी ही अपरिग्रह, निराशी ही सगळ्या उपभोग वासना ज्याने किमान ध्यानकालापुरत्या तरी सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यात तो सफल झालेला आहे. हे मी 20 मिनिटं ध्यानाला बसताना या काळामध्ये मी कुठलीही वासना नाही येऊ देणार मनावर. फार अवघड गोष्ट आहे. स्वामींनी ज्या वेळेला नैवेद्य कसा करावा याबद्दल काही काही गाईडलाईन्स दिलेल्या होत्या, त्याच्यामध्ये त्यांनी ही गोष्ट सांगितली होती की त्या नैवेद्याचा स्वयंपाक घरामध्ये जी व्यक्ती करते आहे, एकतर पहिली गोष्ट म्हणजे ती व्यक्ती शुचिरभूत होऊन तो सगळा स्वयंपाक त्या व्यक्तीने केला पाहिजे, आणि ते शुचिरभूत शरीराने आणि नामस्मरण करून मनाने, नामाने मन शुचिरभूत होतं, आणि तो नैवेद्य बनवत असतानाचा पूर्ण काळ, तो स्वयंपाकाचा पूर्ण काळ मनामध्ये कुठलाही विकार उठता कामा नये. ही खूप मोठी साधना आहे ऍक्च्युली तसं पाहायला गेलं तर, की तो पूर्ण काळ स्वयंपाक बनवण्याचा जो काही पाऊण तासाचा 1 तासाचा काळ असेल, तो पूर्ण काळ मनामध्ये कुठलाच विकार येऊ न देणं ही खूप मोठी साधना आहे. किंबहुना तो त्या 1 तासात कुठलाही विकार मनामध्ये येऊ द्यायचा नसेल तर त्या आधी संपूर्ण वेळ नामस्मरणामध्ये, आणि तो काळ देखील पूर्ण वेळ नामाने तो पूर्ण वेळ भिजून गेलेला असला पाहिजे. मनामध्ये मन पूर्णपणाने नामस्मरणात असेल तर विकार उठणार नाहीत, अशा प्रकारची सिच्युएशन मनाची होऊ शकेल. त्यामुळे ही गोष्ट तशी आपण बघायला गेलं तर ती तशी तितकी सोपी नाहीये. परमार्थ ही गोष्ट फक्त आपण प्रवचन वाचणे किंवा या सगळ्या गोष्टी ऐकणे याच्या पलीकडे ज्यावेळेला ते प्रॅक्टिकल आयुष्यामध्ये येतं त्यावेळेला त्याचा संबंध हा प्रत्येक आपल्या व्यवहारातल्या क्षणाशी असतो. स्वामी माधवनाथ म्हणायचे की अध्यात्म इज नॉट अ पार्ट टाइम बिझनेस, इट इज अ फुल टाइम जॉब. फुल टाइम म्हणजे 24 तास सतत तुमच्या प्रत्येक कृती, प्रत्येक बोलण्यावर, प्रत्येक हालचालींवरती त्या योग साधनेचं एक नियंत्रण असलं पाहिजे. म्हणजे कशा अर्थाने, तर आता मला माहिती आहे की आपण समजा जेवत आहोत आणि मला माहिती आहे की मी 4 गुलाबजाम ऑलरेडी खाल्लेले आहेत. आता हा जर मी पुढे येणारा 5वा गुलाबजाम खाल्ला तर माझं पोट अतिशय जड होणार आहे, आणि ध्यानाच्या काळात मला तो जडपणा मध्ये येणार आहे लक्ष केंद्रित करण्यासाठी. हे मला माहिती आहे, तर मी तो टाळणे हे तप आहे.
तर ती गोष्ट जशी शरीराच्या बाबतीत कंट्रोल करणं आहे, ते शरीराच्या बाबतीत कंट्रोल करणं ही फायनल गोष्ट आहे. कारण अनेक संतांनी असं म्हणलंय की एक वेळ मनावर आलं तरी चालेल, पण शरीरावर येऊ देऊ नये. कारण मागच्या वेळेला देखील आपण हा विषय बघितला की ज्यावेळेला ती गोष्ट शरीरावर येते, शरीराने ज्यावेळेला तशी कृती घडते, त्यावेळेला त्याचा अतिशय सखोल असा ठसा अंतःकरणावरती पडतो आणि त्याचा एक मोठा संस्कार अंतःकरणावरती होत असतो ज्याला शरीराने ती गोष्ट होते त्यावेळेला. त्यामुळे या सगळ्या गोष्टी पाळणे, कुठल्याही प्रकारची उपभोग वासना ध्यानाच्या काळात किमान मनावरती आली नाही पाहिजे, हे जर का आपल्याला पाळायचं असेल तर त्यासाठी व्यवहार काळातल्या या सगळ्या गोष्टी पाळणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर अचानक ध्यान काळामध्ये ती गोष्ट साधता येणं तितकं सोपं नाहीये. कारण मन अतिशय चंचल आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गीतेत देखील अर्जुन हा सगळा 6वा अध्याय भगवंतांनी सांगून झाल्यानंतर अर्जुन हेच म्हणतो की तू हा सगळा योग सांगितलास तो मला जमेल असं वाटत नाही, कारण मन अतिशय चंचल आहे. पण म्हणून या सगळ्याच्या बाबतीत आपण प्रयत्नशील आहोत. आणि त्यानंतर अजून एक शब्द या श्लोकात येतो, तो म्हणजे अपरिग्रह. अपरिग्रह हा याचा अर्थ वस्तूंचा संग्रह न करणे. कृष्णाजी केशव कोल्हटकर म्हणून जे होते त्यांचा आणि गुरुदेव रानड्यांचा एक खूप सुंदर प्रसंग आहे, तर तो मी इथे वाचून दाखवणार आहे. कारण का तो प्रसंग इतका सुंदर आहे की तो त्यांच्या शब्दामध्ये सांगितला पाहिजे. कृष्णाजी केशव कोल्हटकर यांनी भारतीय मानसशास्त्र म्हणजे सार्थ आणि सविवरण पातंजल योगसूत्र हा अद्वितीय ग्रंथ लिहिला होता. आणि हा लिहिण्याच्या पाठीमागे त्यांची सप्रयोग साधना देखील होती. हा ग्रंथ लिहून झाल्यावर या विषयातल्या तज्ज्ञ व्यक्तीने तो तपासावा म्हणून त्यांचं लिखाण गुरुदेव रानडे यांच्याकडे अभिप्रायार्थ त्यांनी पाठवलं. गुरुदेवांनी ग्रंथ पाहून त्याबद्दल बोलण्यासाठी कोल्हटकरांना भेटायला बोलवलं. आता गुरुदेव रानडे हे संस्कृत तज्ज्ञ, ईस्टर्न आणि वेस्टर्न फिलॉसॉफीचे गाढे अभ्यासक आणि मुख्यतः नित्य उदंड योग साधना करणारे योगी पुरुष होते. कोल्हटकर ज्यावेळेला त्यांना भेटायला गेले त्यावेळेला गुरुदेव त्यांच्या साधनेच्या खोलीत होते. एवढ्या विद्वान आणि योगी महापुरुषाच्या खोलीत प्रवेश करण्यापूर्वी त्या खोलीत किती ग्रंथ असतील, काय काय असेल याचं मनोमय चित्र कोल्हटकरांच्या मनामध्ये उभं राहिलं होतं. पण खोलीत प्रवेश केल्यावरती ते थक्कच झाले, कारण त्या खोलीत मध्यवर्ती बसलेले गुरुदेव आणि एका दोरीवर धुवून वाळत घातलेल्या 2-4 बंड्या हे सोडून काहीही नव्हतं. कोल्हटकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर त्यांना तिथे मूर्तिमंत अपरिग्रहाचं दर्शन झालं. गोंदवलेकर महाराजांनी असं म्हणलंय की माझं थोडंसं जगातल्या इतर लोकांच्या पेक्षा थोडी माझी पद्धत किंवा माझ्या आवडीनिवडी या वेगळ्या आहेत. मला श्रीमंतापेक्षा गरीब आवडतो, शहरात राहण्यापेक्षा गावात राहणं आवडतं, तूप रोटीपेक्षा मला भाकरी पिठलं आवडतं. पण याच्या पलीकडे कोणी मला विचारेल की माझी खरी आवड काय, तर माझी खरी आवड म्हणजे माणसाने त्याचं आयुष्य कसं एखाद्या सांसारिक व्यवहारामध्ये जर का मला कुठलंही कार्य करायचं नसेल आणि साधं राहायचं असेल तर मी कसा राहीन, तर एक लंगोटी घालावी, मारुतीच्या देवळात राहावं, भिक्षा मागून खावी, भिक्षा मागून अन्न घ्यावं आणि भरपूर नामस्मरण करावं. आता याच्यामध्ये ही गोष्ट खूप बघण्यासारखी आहे की कुठल्याही गोष्टीचा संग्रह नाही, माणसांचा सुद्धा आणि मनातल्या विचारांचा सुद्धा. कारण भरपूर नामस्मरण करावं याच्यामध्ये सातत्याने मन ईश्वराशी जोडलेलं असावं हे अंतर्भूतच आहे. मग बाकीचे विकार विचार यांचा प्रादुर्भाव हळूहळू हळूहळू कमी कमी होत जातो. आता त्या महाराजांचं आपल्याला अजून एक
उदाहरण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ते म्हणजे की काशी यात्रेला त्यांच्या आईला जायचं असतं, तर घराची काय सोय लावायची असा विचार त्यांची आई करत असते. तर महाराज म्हणतात की तू काही काळजी करू नकोस आई, घराची सगळी सोय मी लावतो. पण शेवटी यात्रेला निघण्याची पर्यंत वेळ येते तरी देखील घराची काही सोय लावली आहे असं काही दिसत नाही त्यांच्या आईला. त्यामुळे त्या म्हणतात की अरे तू घराची सोय लावणार होतास, त्याचं काय झालं? तर महाराज म्हणतात हा 2 मिनिटं थांबसा लावतो. तर तिथे चिंतूबुवा टोळ म्हणून होते, त्यांना बोलावलं आणि त्यांच्याकडून घरातल्या सगळ्या वस्तूंवरती उदक सोडलं आणि सगळ्या गावामध्ये सांगितलं की ज्यांना कोणाला घरातल्या ज्या ज्या वस्तू हव्या असतील त्या घेऊन जा. थोड्याच वेळात घर धुतल्यासारखं स्वच्छ झालं, काही राहिलं नाही. त्यावरती त्यांची आई त्यांना म्हणते की मला वाटलं होतं की अरे तू थोडा संसारी झाला असशील, पण तू बैरागी तो बैरागी तसाच राहिलायस म्हणून. आता ही जी अंतःकरणाची त्यांच्या भूमिका होती की कुठल्याही गोष्टीवरती आसक्ती तर असण्याचा प्रश्नच नव्हता, ते संत होतेच मुळे. परंतु तरी देखील कुठल्याही कारणासाठी कुठलीही वस्तू मला जपून ठेवायची आहे, याचं कितीतरी मोल आहे वगैरे असं सुद्धा काही नाही. माझे घर माझा संसार देव कैचा आणीला थोर, ऐसा करीचो विचार तो रजोगुण, असं समर्थांनी रजोगुणाच्या वर्णनामध्ये लिहिलंय. हे सगळं परिग्रह करण्याची वृत्ती या रजोगुणातून येत असते. दुसऱ्याचे सर्व जावे माझेची बरे असावे, ऐसे आठवी जो स्वभावे तो रजोगुण. हे सगळं करता करता हा रजोगुण माणसाला अनेक उपभोगात्मक वासनांचं देखील संग्रह मनामध्ये करण्याची प्रवृत्ती निर्माण करतो. म्हणजे माणूस वरवर ह्या सगळ्या गोष्टी नाहीच आहेत असं दाखवत असतो किंवा त्या सगळ्या गोष्टी वरवर कंट्रोल करत असतो, पण अंतःकरणामध्ये उलट त्या आणखीन त्या चवीचवीने जपून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामध्ये त्याला एक वेगळा आनंद असतो की वर्ण मी शरीराने काही करत नाहीये, पण अंतःकरणामध्ये त्या सगळ्या गोष्टी मी साठवून ठेवल्यात आणि मग नंतर त्या सगळ्यात बसायच्या मनातल्या मनात. वृत्तींचा रवंथ करायला काही वेळेला माणसाला आवडत असतं आणि त्या सगळ्या वृत्ती बऱ्याचदा कामनात्मक असतात. त्याच्यातून आनंद याच गोष्टींमध्ये आहे अशी भूमिका ठेवून जगण्यामध्ये माणसाला आनंद वाटत असतो. पण शेवटी या सगळ्यातनं माणसाला फायनल समाधान जे म्हणतात, खरं समाधान जे म्हणतात ते मिळत नाही. म्हणून समर्थ म्हणतात आता रजोगुण हा सुटेना, सांसारिक हे तुटेना, प्रपंची गुंतली वासना, या उपाय कोण. एका पॉइंटला आपलं मन ज्या वेळेला देव ईश्वराच्या चरणी व्याकुळ होतं की बाबा रे मला खरंच या सगळ्याचा वीट आलाय, त्यावेळेला समर्थांची वचनं आपल्याला अगदी आठवतात की आता रजोगुण हा सुटेना. खरोखरीच कळवळीने ईश्वराला म्हणलंय आता रजोगुण हा सुटेना, सांसारिक हे तुटेना, प्रपंची गुंतली वासना, यास उपाय कोण. पुढच्याच ओवीत समर्थच म्हणतात उपाय एक भगवत भक्ती. उपाय एक भगवत भक्ती, जरी ठाकेना विरक्ती, तरी यथानुशक्ती भजन करावे. त्यामुळे ही गोष्ट शरीराने तू वरवर जसं कंट्रोल करतो आहेस तसंच जबरदस्ती नामस्मरण कर. उपाय एक भगवत भक्ती, जरी ठाकेना विरक्ती, जरी विरक्ती मनापासून एकदम ठाकली नाही ठाकणार सुरुवातीला, तरी यथानुशक्ती भजन करावे. तरी जशी काय तुला शक्ती असेल त्यानुसार भजन कर, म्हणजे ईश्वराचं स्मरण कर. काया वाचा आणि मने, पत्रे पुष्पे फळे जीवने, ईश्वरी अर्पुनिया मने सार्थक करावे. ईश्वराच्या चरणी मन अर्पण करून त्या काळापुरतं तरी समाधान, निशेष नमस्कार करावा असं समर्थांनी एका ओवीत म्हणलंय. तेने मुख्य परमेश्वर कृपा करी असं पुढे म्हणलेलं आहे की हा निशेष नमस्कार म्हणजे सगळं अपरिग्रह, सगळा जो काही मी परिग्रह आतापर्यंत सगळ्या इच्छांचा, वासनांचा, विचारांचा केला होता, सगळं काही तुला समर्पित, मनासकट
ईश्वरी अर्पून या मने सार्थक करावे. त्यानुसार एकतरी नमस्कार, स्वामी असं म्हणायचं की एकतरी नमस्कार दिवसातला असा करावा की ज्याला देवाजवळ काही मागू नये. त्यानुसार हे जे काही बोलणं झालं ते सगळं स्वामीजींच्या चरणी समर्पित करून आपण सगळेजण आता थोडा वेळ ध्यान करून त्या ध्यानाच्या माध्यमातून आपल्या सद्गुरूंना एक नमस्कार करण्याचा प्रयत्न करूया. हरिओम. यानंतर 3 वेळा ओंकार होईल आणि मग आपण 20 मिनिटं ध्यानाला बसूया. हरिओम.
हरि ओम् हरि ओम्। केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे। सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवेत्। ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थ्ये किल एकनाथसदृशौ वृत्तौ तुकारामवत्। सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम्। यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि। ॐ तत्सत्।